भाषेचे लोक सगळेच्या सगळे जगामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर संस्कृताचा अभ्यास नाही अशा अवस्थेमध्ये आपल्याला रामायण कळण्याची व्यवस्था नाही। जशी भगवद्गीता संस्कृतात असलेली जगाला कळत नव्हते म्हणून ते कळवून देण्याकरता निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायला आज्ञा केली की नाही, बाबा ज्ञानोबा आपल्याला काहीतरी गीतेच्या संबंधानं लिहिलं पाहिजे। मग ज्ञानोबारायने लिहिलं, तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली आथी निधाने श्री निवृत्ती देवे। ज्ञानोबारायने सांगितलं, बाबा हा ग्रंथ मी लिहिला असं तुम्हाला जरी दिसत असलं तरी या सगळ्याच्या सगळ्या ग्रंथाचं कर्तृत्व निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे आहे, माझ्या सद्गुरुदेवाच्याकडे या ग्रंथाचं कर्तृत्व आहे। त्यांनी काय केलं, तीरे संस्कृताची गहने तोडोनी, एखाद्या नदीमध्ये उतरायचं जर झालं तर नदीला घाट पाहिजे, आपल्याला एकदम नदीच्या तटावरून खोल असलेल्या नदीमध्ये उतरता येत नाही। मग त्या नदीला घाट पाहिजे असलं तर काय केलं पाहिजे, तो घाट असा तोडून काढला पाहिजे। घाटाला जर खडकाळ भाग असला तर तो तोडून काढून त्याला पायऱ्याचं रूप दिलं पाहिजे आणि मग पायऱ्याच्या रूपाचा घाट निर्माण केला की त्या नदीमध्येच उतरणं जसं सोपं जावं तसं गीता गंभीर हे गंगा, गीता नावाच्या गंभीर गंगेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा होता। तेव्हा त्या गंभीर गंगेमध्ये प्रवेश करण्याकरता संस्कृताची तीर होती, कठीण पाषाणाचा जसा प्रस्तराचा जसा घाट असावा तर त्याप्रमाणे तीरे संस्कृताची गहने। मग निवृत्तीनाथ महाराजांनी काय केलं, तोडोनी, त्याला तोडून घेतलं आणि मग मराठी शब्द सोपाने, मराठीच्या शब्दाच्या रूपाचे सोपान म्हणजे पायऱ्या निर्माण केल्या। रचिली आथी निधाने श्री निवृत्ती देवे, ही सगळी रचना निवृत्तीनाथ महाराजांनी केली आणि माझ्या बुद्धीत घालून माझ्याकडून लिहून घेतली म्हणतात ज्ञानोबा। विठ्ठल विठ्ठल। हो, जसं तीरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली आथी निधाने श्री निवृत्ती देवे, हे कार्य गीतेच्या बाबतीत झालं। गीता कळत नव्हती, ती प्राकृत भाषिक लोकांना कळावी याच्याकरता ज्ञानोबारायांच्याकडून ती गीता लिहून घेण्याचं काम जसं झालं तसं रामायणसुद्धा संस्कृतात होतं। वाल्मिकींनी रचलेलं वाल्मिकी रामायण पहा, हां व्यासांनी रचलेलं अध्यात्म रामायण पहा किंवा अन्य रामायणाचा विचार करा, अगदी चंपू रामायणापर्यंत भोजराजांनी रचलेल्या संस्कृत रामायणाचा विचार जर आपण पाहायला लागलो तर सगळी रामायणं संस्कृत भाषेमध्ये असलेली आपल्याला पाहायला सापडतात। मग संस्कृतात असलेल्या या रामायणांचा प्राकृत भाषिक लोकांना उपयोग नाही आणि प्राकृत भाषिक लोकांचा विचार करायला लागलो तर आपली प्रत्येकाची प्रांतिक भाषा प्राकृत भाषा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहे। मग अयोध्येच्या परिसरातल्या लोकांची भाषा अवधी आहे, वृंदावन वगैरे परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांची भाषा व्रजभाषा आहे, तशी आपली भाषा मराठी भाषा आहे। मग मराठी भाषिक लोकांना संस्कृतात असलेलं रामायण कळावं याच्याकरता नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं, हा त्यांचा उपकार आहे। आणि अवधी भाषेतल्या लोकांना अवधी भाषेच्या लोकांना संस्कृतातलं असलेलं रामायण कळावं नाही, सगळ्या लोकांना भारतभर असलेल्या लोकांना ते रामायण कळावं याची योजना म्हणून तुळशीदासजींनी ते अवधी भाषेत लिहिलं। विठ्ठल विठ्ठल। म्हणजे त्याने ते रामायण रामचरित्राचं चिंतन केलं, हे त्यांच्या स्वांत सुखाय स्वतःच्या समाधानाकरता म्हणून त्यांनी केलेलं ते चिंतन आहे। आणि ते चिंतन लिहून ठेवण्याचं कारण काय, परंपरेतल्या लोकाला त्याचा लाभ व्हावा, सगळ्या जगाला त्याचा लाभ व्हावा, सामान्य प्राकृत भाषिक लोकांना त्याचा लाभ व्हावा याच्याकरता त्यांनी ते सगळंच्या सगळं चरित्र ग्रंथातून मांडून ठेवलं। मला काय सांगायचं आहे, त्यांनी चरित्राचं चिंतन केलं याच्या जगावर त्यांचा उपकार नाही, पण त्यांनी केलेलं चरित्र चिंतन ग्रंथाच्या रूपानं लिहून ठेवलं, हा मात्र जगावर संतांचा उपकार आहे। विठ्ठल विठ्ठल। असा साधू पुरुषाचा आपल्यावर असलेला उपकार, त्या उपकाराचा एक भाग म्हणून आपल्याला तुळशीदासजींच्या उपकाराचं स्मरण या ठिकाणी चालू आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे बरं का। जसं उपकार असणं, उपकाराचं जसं महत्त्व आहे त्याप्रमाणे उपकाराचं स्मरण ठेवून त्या उपकाराच्या बद्दल सेवा करून कृतज्ञता भावना व्यक्त करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, असं मी जे बोललो की नाही, त्या दृष्टीनं या कार्यक्रमाचं महत्त्व आपल्याला लक्षात घेता येतं। आमच्या चिरंजीव कृष्णा महाराजांनी आणि हरिभक्तीपरायण आमचे नामदेव महाराज लबडे या दोघांनी प्रयत्न करून या उत्सवाचा मोठा घाट घातला। हा रामायणाचं पारायण परमात्मा पंढरीनाथाच्या समोर या ठिकाणी झालं। पारायणाच्या नंतर बऱ्याच लोकांची अशा पद्धतीची इथं कीर्तन वगैरे सेवा त्यांनी आयोजित केलेली आहे। हा सगळा प्रकार परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी हे सेवा रुजू करण्याचा जरी असला
तरी तुलसीदासजींच्या स्मरणामध्येच हा सगळा सेवा प्रकार आहे. याचा अर्थ काय आहे? हे त्यांच्या उपकाराच्या बद्दल आपल्याकडून होईल तशा पद्धतीची कृतज्ञतेची सेवा करण्याचा हा प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल मी सुरुवातीलाच बोललो की बाबा मोठ्या लोकांचा उपकार असतो, तो उपकार फेडण्याचा प्रयत्न करायचा असतो. फेडता तरी येत नसतात, पण फेडता येत नसले तरी ते फेडण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. तसा तुलसीदासजींचा उपकार झाला. तो उपकार काय सामान्य एखाद्या माणसाला कोणाला फेडणं शक्य आहे का? आपल्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाने काही त्यांची थोडीशी सेवा केली तर तो उपकार फिटत नाही. हे जरी खरं असलं तरी तो उपकार फेडण्याचा प्रयत्न मात्र केला पाहिजे. आपल्या मायबापाचा उपकार फिटत नाही, पण फेडायचा प्रयत्न जसा केला पाहिजे त्याच पद्धतीनं साधू पुरुषांनी आपल्यावर ग्रंथरचना करून एवढं मोठं वैभव आपल्या हातात दिलेलं आहे. या त्यांच्या उपकाराच्याबद्दल आपण ऋणी राहणं, त्यांच्या उपकारामध्ये राहणं, कृतज्ञ भावना, त्यांच्याविषयी आस्था भावना व्यक्त करत करत त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणं. त्यांचा उपकार फिटत नसला तरी फेडण्याकरता करावी लागणारी जी सेवा आहे यावत बुद्धी बलोदय ती केली पाहिजे. आपल्या बुद्धीनुसार आणि ताकदीनुसार ती सेवा करण्याचा माणसांनी प्रयत्न करावा. विठ्ठल विठ्ठल साधू पुरुषाचा उपकारही तुकाराम महाराजांनी या अभंगात आपल्याला सांगितला. आणि संतांच्या उपकाराच्या बद्दल आपल्या अंतःकरणात असलेली कृतज्ञतेची भावना ती सुद्धा महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. त्याचा थोडासा विचार आपल्याला वेळेच्या मर्यादेमध्ये करायचा आहे. साधूच्या उपकाराचं चिंतन महाराजांनी सांगितलं. उपकार काय म्हणतात? उपकाराच्या बद्दल आपल्याला थोडासा जर विचार करायचा झाला, माझ्यासमोर उपकार शब्दाचा विचार करताना 3 मुद्दे आहेत. पहिला माझा मुद्दा आहे उपकार शब्दाचा अर्थ काय करता. दुसरा माझा मुद्दा आहे त्या उपकारामध्ये काही प्रकार आहेत का. आणि तिसरा माझा मुद्दा आहे या उपकाराला काही फल आहे का. विठ्ठल विठ्ठल पहिला मुद्दा आहे उपकार कशाला म्हणतात, उपकार म्हणजे काय आहे. तुम्ही ज्याने आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून आपल्याला पंढरीच्या मार्गाला लावलं, परमार्थाला लावलं, त्यांचा उपकार आहे की म्हणता की नाही. त्याने आपल्याला देवाच्या जवळ केलं, आपल्यावर त्यांचा उपकार आहे. आणि ज्याने बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं, अशा मायबापाचा जर विचार आपण केला तर त्यांचासुद्धा उपकार आहे की नाही. माळ घालणाऱ्याचाही उपकार आहे आणि मंगळसूत्र देणाऱ्याचाही उपकार आहे. पण माळ घालणाऱ्याचा जो उपकार आहे तो परमार्थातला आहे आणि मंगळसूत्र देणाऱ्याचा जो उपकार आहे तो संसारातला आहे. विठ्ठल विठ्ठल कसा झाला उपकार सांगा ना. उपकार म्हणजे जवळ करणे. हा मंगळसूत्र बांधलं म्हणजे त्याला त्या स्त्रीला पतीच्या जवळ करण्यात आलं. आणि तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे आपल्याला देवाच्या जवळ करण्यात आलं. आपल्याला ज्यांनी देवाच्या जवळ केलं अशा महापुरुषाचाही आपल्यावर उपकार आहे. आणि ज्यांनी आपल्याला संसाराच्या जवळ केलं त्याचाही उपकार आहे. आपल्याला शेत नव्हतं, एखाद्या माणसाने शेत घेऊन दिलं. आपल्याला घर नव्हतं, एखाद्या माणसाने घर बांधून दिलं. आपल्याला आश्रम नव्हता, एखाद्या माणसाने आश्रमही बांधून दिला. काय वाटेल ते असू द्या, हे सगळं संसाराचं चिंतन आपल्याला म्हणावं लागतं. आपल्याला लग्न झालं नव्हतं, कोणीतरी मुलगी देऊन लग्न करून दिलं. हे सगळं चिंतन जर आपण करायला लागलो तर या सगळ्या लोकांनी आपल्याला जवळच केलेलं आहे. ज्याने घर बांधून दिलं त्यानं घराच्या जवळ केलं. ज्यानं आपल्याला पैसा दिला त्यानं पैशाच्या जवळ आपल्याला नेऊन सोडलं. ज्यानं आपल्याला भार्या दिली, पती दिला, त्यांनी पती पत्नीच्या जवळ एकमेकाला सोडलेलं आपल्याला पाहायला सापडतं. हे त्यांच्या जवळ करणं. ही सगळीच्या सगळी वस्तू आपण ह्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू जर आपण पाहायला लागलो तर याच्यातल्या सगळ्या वस्तू आणि सगळ्याच्या सगळ्या व्यक्ती हे सगळं संसारातलं चिंतन आहे. पतीही संसारातला, पत्नीही संसारातली, घरही संसारातलं, पैसाही संसारातला, प्रतिष्ठाही संसारातली. असं असल्यामुळं ज्यांनी आपल्याला या संसारातल्या वस्तू किंवा व्यक्ती यांच्या जवळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा उपकार आहे, पण तो सांसारिक उपकार आहे. पण ज्यांनी आपल्याला परमार्थाला लावलं, ज्यांनी आपल्याला देवाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला, देवाच्या सेवेला लावलं आणि देवाच्या सेवेला लावून देवरूपता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आपल्या ठिकाणी ज्यांनी निर्माण केला, अशा महापुरुषांचा जो उपकार असतो तो परमार्थाच्या दृष्टीनं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
हो, संसाराच्या जवळ करणं हा सुद्धा उपकार झाला आणि परमार्थाच्या जवळ करणं हा सुद्धा. उपकार शब्दाचा अर्थ एवढाच आहे, जवळ करणे याला उपकार असं म्हणायचं बरं का. आता माझा दुसरा मुद्दा आहे, उपकारामध्ये काही प्रकार आहेत का. आत्ता आपण पाहिलंच की हो, संसाराच्या जवळ करणं हा एक उपकाराचा प्रकार आणि परमात्म्याच्या जवळ करणं हा एक उपकाराचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो. थोडं तुकाराम महाराजांच्या भाषेत जर बघायचं झालं तर उपकारामध्ये दोन प्रकार, एकाला खरा उपकार म्हणतात, एकाला खोटा उपकार म्हणतात. खोटा उपकार कोणता आहे तुकाराम महाराजांनी आपल्या तोंडाने सांगितलं नाही, पण खरा उपकार तोंडाने सांगितलेला आहे. आणि तो खरा उपकार कळाला की त्याच्या विरुद्ध जो असेल त्याला खोटा उपकार म्हणता येतं. जसं ज्ञान लक्षण सांगून झाल्याच्या नंतर अज्ञान लक्षणाचा विचार देवाने कसा सांगितला, एत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोन्यथा. या 18 लक्षणाला ज्ञान लक्षण म्हणतात. याच्या विरुद्ध केलं की त्याला अज्ञानाचं लक्षण म्हणायचं. तसं खरा उपकार तुकाराम महाराजांनी जर सांगितलेला असेल, याच्या विरुद्ध केलं की तो खोटा उपकार आपल्याला कळतो बरं का. खरा उपकार कोणता आहे, कोणाचा आहे, याचा विचार तुकाराम महाराजांनी काय सांगितला हो. तुका म्हणे ओरे नो रे त्याचे खरे उपकार, तुका म्हणे उरी नुरे त्याचे खरे उपकार. तुकाराम महाराजांनी खऱ्या उपकाराचं स्वरूप आपल्याला सांगितलं. कोणाचा उपकार खरा, ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्यांचा उपकार खरा का ज्याने देवाजवळ केलं त्यांचा उपकार खरा. महाराज म्हणतात ते मी काही सांगत बसत नाही, उपकाराचं खऱ्या उपकाराचं लक्षण सांगतो. ज्यांच्या उपकार करण्यामध्ये म्हणजे ज्याच्या जवळ करण्यामध्ये आपल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उरी उरत नाही. उरी शब्दाचा अर्थ द्वैत असा जर घेतला तर भेदभावना उरत नाही. ज्यांनी केलेल्या उपकाराच्या योगाने आपल्या ठिकाणी भेद उरत नाही, ज्यांनी केलेल्या उपकाराच्या योगाने आपल्या ठिकाणी अज्ञानाची उरी उरत नाही, वासनेची उरी उरत नाही, संस्काराची उरी उरत नाही, कर्माची उरी उरत नाही, भेदज्ञानाची उरी उरत नाही. अशा पद्धतीचा ज्या महापुरुषाचा उपकार आहे ना त्याला खरा उपकार असं म्हणावं. आता ज्याच्या जवळ करण्याच्या योगानं आपल्या ठिकाणी हे अज्ञान इत्यादी उरत नाही त्याचा उपकार खरा जर म्हणायचा ठरला तर देवाच्या जवळ केल्यानंतर हे उरत नाही असं होतं का संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर हे उरत नाही असं होतं, याचा विचार करा. आपल्याला ज्यांनी संसाराच्या जवळ केलं, ऐका, संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर अज्ञान उरत नाही असं होतं की अज्ञान तेवढंच राहतं का अज्ञान वाढत जातं. विचार करा, वाढत जातं, वाढता वाढता वाढे असं होऊन जातं त्या अज्ञानाचं. अज्ञान विलक्षण पद्धतीनं वाढायला लागतं. संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर अज्ञान वाढणार आणि देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर अज्ञान संपून जाणार. संसाराच्या जवळ गेल्याच्या नंतर आपले संस्कार वाढणार आणि भगवंताच्या जवळ गेल्याच्या नंतर संस्कार वासना सगळं संपून जाणार असं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. भेदज्ञानाचा विचार करा, कर्माधिकाचा विचार करा, आपल्या ठिकाणी असलेल्या जीवदशेचा विचार करा. हे सगळं 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 संसाराच्या जवळ गेलं की वाढत जातं, पक्क होत जातं आणि देवाच्या जवळ जाण्याच्या योगानं हे सगळंच्या सगळं संपून जातं. मग उरी न उरे त्याचे खरे उपकार. ज्यानं आपल्याला जिथं कुठं जवळ केलेलं असेल तिथं जवळ होण्याने आपल्या ठिकाणी ही उरी उरत नाही, त्याचा उपकार खरा आहे. संतांनी देवाच्या जवळ केलं की हे काही उरत नाही, म्हणून साधू पुरुषाचा उपकार हा खरा उपकार आहे. आता खऱ्या उपकाराचं लक्षण कळालं की अज्ञानम यदतोन्यथा, याच्या विरुद्ध. ज्ञानाचं लक्षण सांगून अज्ञानाचं लक्षण याच्या विरुद्ध असतं. हे जसं भगवंतांनी सांगितलं तसा खरा उपकार तुकाराम महाराजांनी सांगितला. याच्या विरुद्ध जो उपकार आहे तो खोटा उपकार आपल्याला लक्षात घेता येतं. वासना इत्यादी ज्याच्या जवळ जाण्यानं संपून जातात त्या देवाच्या जवळ करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या संताचा उपकार खरा आहे. आणि वासना संसार हे सगळंच्या सगळं ज्याच्या जवळ होण्यानं आपलं वाढत जाणार आहे असा संसाराच्या जवळ करणाऱ्या माणसाचा उपकार खोटा आहे. विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठला असा खरा उपकार आणि खोटा उपकार असे उपकारामध्ये प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. माझ्यासमोर 3 मुद्दे होते, 2 मुद्दे संपले, एक मुद्दा संपला की कीर्तन संपलं बरं का. पहिला मुद्दा काय होता आपल्याला, उपकार कशाला म्हणायचं, जवळ करणे याला उपकार करणे असं म्हणतात. त्याच्यानंतर उपकारामध्ये प्रकार काय, 2 प्रकार, खरा आणि खोटा. खरा कोणता, देवाच्या जवळ केला त्याचा संताचा उपकार खरा आणि ज्याने संसाराच्या जवळ केला अशा संसारी माणसाचा खोटा उपकार झाला. आता आपला तिसरा मुद्दा लक्षात घ्या. तिसऱ्या मुद्द्यात आपल्याला काय म्हणायचं होतं, उपकाराला काही फल आहे का. कारण तुम्ही काहीतरी करा म्हणल्याच्या नंतर मनुष्य म्हणतं हे करीन पण फल काय सांगा. फलाच्या शिवाय मनुष्य काही करायला तयार होत नाही. तुम्ही भक्ती करा, फल काय सांगा.
तुम्ही कर्म करा, फल काय सांगा, तुम्ही उपासना करा, फल काय सांगा, तुम्ही हे करा, ते काहीही करायला सांगा, संसारातलं करायला सांगा, धर्मातलं करायला सांगा, परमार्थातलं करायला सांगा, जे काही मनुष्याला तुम्ही करायला सांगाल ते करायला सांगितल्याच्या नंतर सज्जन मनुष्य म्हणतो, तुम्ही म्हणता आम्ही हे करायला तयार आहोत, पण याच्या योगानं आमच्या पदरात काय पडणार याचा विचार सांगा. प्रयोजन मनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अत्यंत मंद बुद्धीचा असलेला माणूससुद्धा फलाचा विचार न करता कोणती क्रिया करायला तयार होत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग साधू पुरुषांनी संतांनी आपल्याला सांगितलेलं जर असेल उपकार करा, उपकार करा, परोपकार फार महत्त्वाचा आहे. तर लोकांनी विचारलं महाराजांना, महाराज तुम्ही म्हणता आमची तुमच्या चरणावर श्रद्धा आहे, आम्ही उपकार करायला तयार आहोत, पण या उपकाराच्या योगानं काय फल प्राप्त होतं सांगा ना. तर या उपकाराचं दोन पद्धतीनं फल आपल्याला विचारात घेता येतं. उपकार ही अशी गमतीची वस्तू आहे, संसारातही सफल आहे आणि परमार्थामध्येही सफल आहे बरं का. असं नसतं. बहुतेक तत्वाचा विचार जर आपण करायला लागलो तर ज्याला संसारात फल आहे त्याला परमार्थात मिळत नाही, आणि ज्याला परमार्थात फळ आहे त्याला संसारामध्ये मिळत नाही. पण परोपकार ही गोष्ट अशी आहे ती संसारातही सफल आहे आणि परमार्थातही सफल आहे. विठ्ठल विठ्ठल. परोपकार करणाऱ्या माणसाला संसारामध्ये काय प्राप्त होतं याचा विचार करा ना. आपण संसारामध्ये परोपकार केला, आपल्याला काय संसाराच्या दृष्टीनं कोणत्या फलाचा लाभ होतो याचा जर विचार केला तर आपल्याला कीर्ती जी प्राप्त होते, नावलौकिक जो प्राप्त होतो तो परोपकाराच्या शिवाय प्राप्त होत नाही. आपल्याजवळ काहीही असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, कोणतंही सत्तत्व असू द्या, त्या सत्तत्वाची आपल्याजवळ विद्यमानता आहे म्हणून आपली जगामध्ये कीर्ती होत नाही. आपल्याजवळ असलेलं ते सत्तत्व जगावर उपकार करण्याकरता आपण खर्च केलं की मग नावलौकिक होतो. विठ्ठल विठ्ठल. भरपूर पैसा आहे म्हणून त्याचा नावलौकिक होतो का आपल्याजवळचा पैसा परोपकाराकरता खर्च करतो त्याचा नावलौकिक होतो सांगा ना. कोणाचा नावलौकिक आहे सांगा. पैसा असण्याने काही नावलौकिक होत नाही, पण असलेला पैसा परोपकाराकरता खर्च करणारा मनुष्य म्हणलं की त्याचं नाव माहिती असतं लोकाला, नावलौकिक होतं, कीर्ती होते. परोपकाराच्या योगानं कीर्ती हे संसारातलं फल प्राप्त होतं. बघा ना तुम्ही, जगामध्ये दाता कोण म्हणल्याच्या नंतर आपल्या डोळ्यासमोर जे नाव येतं ते एक कर्णाचं नाव येतं. पैसेवाला काही एकटा कर्ण होता का? कर्णाला अंगदेशाचं एक राज्य देऊन त्याला लहानसा राजा करण्याची ताकद असलेला दुर्योधन त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. नुसता पैसा असण्याने नावलौकिक होत नसतो, तर आपल्याजवळ असलेला पैसा परोपकाराकरता करण्याप्रमाणे खर्च करणारा अशा मनुष्याचा नावलौकिक होतो. मी नेहमी त्याच्याकरता एक उदाहरण व्यवहारातलं साधं सांगतो बरं का. एका गावामध्ये एका माणसाने स्वतःला राहायला मोठा बंगला बांधला, 100 खोल्याचं घर बांधलं. 100 खोल्याचं घर स्वतःला राहण्याकरता बांधलं. आणि त्याचा एक मित्र होता, त्याच्याकडे एवढी संपन्नता नव्हती, 100 खोल्या बांधावेत एवढे त्याच्याजवळ पैसे नव्हते. मग त्या मित्राने काय केलं, त्यानं विचार केला, थोडेसे पैसे जमा केले. तो म्हणला आपल्याला राहायला आपलं जुनं घर बापदाऱ्याचं आहेच आहे, पण गावात येणारे जाणारे, आमच्या गावावरून तीर्थयात्रेचा रस्ता जातो, तेव्हा आपल्या गावातून जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यामधल्या पांथिकाची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे, यात्रेकरूची काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, मारुतीच्या मंदिराच्या जवळ 2च खोल्याची धर्मशाळा बांधली. मला सांगा, 100 खोल्या ज्यानं बांधलेल्या आहेत त्याचं नाव जगाला ठाऊक होतं की 2 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक होतं सांगा. कोणाचं नाव? 2 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक होतं. बघा, 100 खोल्या बांधून याचं नाव होत नाही आणि 2च खोल्या बांधून त्याचं नाव होतं. त्याचं कारण काय? 100 खोल्या बांधल्यात पण स्वार्था करता आणि 2च बांधलेल्या आहेत पण परोपकारा करता. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
असा आपल्याजवळ असलेल्या सत्तत्वाचा विनियोग ज्यांनी परोपकाराकरता केला अशाच मोठ्या माणसाची कीर्ती होते, त्यांचाच नावलौकिक होतो आणि नावलौकिक प्राप्त होणं हे संसारातलं फल आहे असं चिंतन करा. बघा तुम्ही ज्ञानी म्हणल्याच्या नंतर आपल्यासमोर नावं किती येतात हो. ज्ञानसंपन्न असलेला, ब्रह्मज्ञान संपन्न असलेला असा महात्मा असं म्हणल्याच्या नंतर आपल्यासमोर नावं किती जणाची येतात. ज्ञानोबाराय संपलं, दुसरं नामदेवराय, तिसरं नाथ महाराज संपलं की तुलसीराजजी संपलं. याच्या पलीकडं आपल्याला नावं आठवतात का सांगा ना. अगदी बोटावर मोजण्या इतकी 10-5 नावं आपल्याला ज्ञानी माणसाची म्हणून पाहायला ऐकायला मिळतात. हां म्हणजे आपल्याला यांचा परिचय आहे. पण ज्ञान संपन्न असलेले एवढेच महात्मे झाले का? तसं नाही. ऐसे खेळीये कोट्यानुकोटी गणित नाही त्याला रे. तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलं की असे ज्ञानी कोट्यवधी होऊन गेले. मग कोट्यवधी जे ज्ञानी होऊन गेले त्या ज्ञानाचं नाव माहिती नाही. आणि नाव सांगा ज्ञानाचं म्हटलं की 5-6 ज्ञानाचंच नाव आपण सांगतो. त्याचं कारण काय? आपल्याजवळ असलेलं ज्ञान स्वतःच्या कृतार्थतेकरता वापरणारे बाकीचे आहेत आणि आपल्या जवळचं ज्ञान जगाच्या कल्याणाकरता उपयोगाला देणारे संत महात्मे आहेत. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ब्रह्मरूपता सिद्ध व्हावी याच्याकरता त्या ज्ञानाचा विनियोग त्यांनी बाकीच्या लोकांनी केला. कोट्यानुकोटी ज्ञानी असतील पण त्या ज्ञानाने आपल्याकडे असलेलं ज्ञान स्वतःच्या ब्रह्मरूपतेकरता वापरलं. आणि ज्ञानोबारांनी काय केलं हो? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. प्रगट गुह्य बोले आपल्या ठिकाणी गुप्त रूपानं राखून ठेवायसाठी सद्गुरूने दिलेले जे ब्रह्मज्ञान आहे ते ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे गुप्त राखत नाहीत म्हणे, प्रगट रीतीने जगाला बोलून दाखवतात. याचा परिणाम काय झाला? स्वतः ब्रह्म जसे झाले त्याप्रमाणे विश्व ब्रह्मची केले. सगळ्या जगताला ब्रह्मरूपता प्राप्त करून देण्याची व्यवस्था ज्ञानेश्वर महाराजांच्या या प्रगट बोलण्यातून झाली. मला काय सांगायचं आहे? स्वतः कृतार्थ होणं, स्वतः ब्रह्म होणं, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीच्या भावनेला प्राप्त होणं, ज्ञानाला प्राप्त होणं, अशा करता ज्ञान वापरलं की त्याचं नाव जगाला ठाऊक होत नाही. पण आपल्याकडे असलेलं ज्ञान विश्वाला ब्रह्म करण्याकरता जे देतात त्या महात्म्याचं नाव जगाला ठाऊक होतं. याचा अर्थ काय झाला? आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे ज्ञान असेल, जे कोणतं सत्तत्व आपल्याकडे आहे त्याचा स्वार्थासाठी विनियोग केला तर नावलौकिक होत नाही. ते नुसतं आपल्याजवळ आहे एवढ्यावरून नावलौकिक होत नाही. आपल्याकडे असलेल्या सत्तत्वाचा जगावर उपकार करण्याकरता विनियोग झाला की मग नावलौकिक होतो. याचा अर्थ काय झाला? नावलौकिक प्राप्त होणं हे परोपकाराचं संसारातलं फल आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दुसरं आपण परमार्थाच्या दृष्टीनं जर चिंतन केलं तर परोपकार करण्याने परमार्थात काय मिळतं? परमार्थात ज्याला परमप्रयोजन म्हणतात तो देवाचा साक्षात्कार आपल्याला परोपकारानं होऊ शकतो असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. महाराजांचा एक अभंग आपल्याला सगळ्याला माहिती असलेला आहे. त्या अभंगात तुकाराम महाराजांनी देवाच्या भेटीचे साधे साधे सोपे सोपे उपाय सांगितले. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून बघ म्हणतात महाराज. असे सोपे सोपे 4-5 चरणातून वेगळे वेगळे उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत बरं का. आता तुझं व्हावा आहे नेमका कोणता करायचा? याचा अर्थ असा आहे की पहिल्या चरणात सांगितलेला उपाय तुकाराम महाराजाला सोपा वाटला तरी ऐकणाऱ्याला सोपा वाटला नाही. म्हणून त्यानं सांगितलं महाराज हा राहू द्या, दुसरा सांगा. मग महाराज त्याला दुसरा सांगतात. असे एकापेक्षा एक सोपे उपाय तुकाराम महाराजांनी त्या अभंगात सांगितलेले आहेत. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. इथून सुरुवात झाली. अंतःकरण शुद्ध कर, देवाच्या संबंधानं भावना अंतःकरणात धारण कर आणि देवाचं गीत गायला लाग. एवढ्या सोप्या उपायानं तुला देव भेटण्याची शक्यता आहे. महाराज बोलले पण हे सोपं नाही असं वाटलं की पुढं सांगितलं असं होता याच्यापेक्षा सोपं असं म्हणता म्हणता देवाच्या भेटीचा सगळ्यात सोपा उपाय शेवटी सांगितलेला कोणता उपाय हो? तुका म्हणे फार 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 तुका
तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा थोडा तरी परोपकार तुझा व्हावा हे देवा तुझा व्हावा हे देव थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा व्हावा हे देवराम तुझा व्हावा हे देवा तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुका बरे सांगता देवाच्या भेटी करता सगळ्यात सोपा उपाय सांगतो तुका म्हणे फार परोपकार तुम्ही फार परोपकार करा फार जमत नाही ना मग थोडा तरी परोपकार ते फार आणि थोडा तरी दोन्ही सांगितले बरं का नाहीतर माणसं म्हणतात थोडा तरी म्हणलं की झालं एक सुई दान दिली की झालं वाटतं माणसाला एक दमडा दान दिलं की झालं वाटतं माणसाला असं नसतं बरं का थोडा तरी याचा अर्थ करत असताना तुलनेनं पाहावं लागतं फार परोपकार करावा लागतो तेव्हा देव भेटतो रे बाबा हे खरं आहे पण ते थोडा तरी का करायला सांगितला त्याचं कारण असं आहे की मनुष्याच्या बुद्धीला परोपकाराचं वळण नाही कारण उपनिषदामध्ये मनुष्याच्या बुद्धीमध्ये कार्पण्य नावाचा दोष सांगितला आपल्याकडे कृपणता आहे आणि ही कृपणता जावी याच्याकरता आपल्याला एकदम परोपकार करायची सवय नसल्यामुळं थोडा तरी परोपकार करायला सांगितला आणि थोडा तरी परोपकार करता करता बुद्धीचं परोपकाराचं वळण वाढलं आणि आपल्याकडून फार परोपकार घडला की फार परोपकाराच्या योगाने चित्तशुद्धीद्वारा देवाचं दर्शन होतं विठ्ठल विठ्ठल म्हणून परोपकाराच्या योगानं देवाचं दर्शन होतं असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं अनेक वचनं तुकाराम महाराजांची अशी पाहायला मिळतात बरं का घडे जा उपकार भूतांचे हे दया घडे जा उपकार भुलाचे कल्या घडे जा उपकार भूतांचे हे दया घडे जा उपकार भूतांचे भेटल्या आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे घडे जा उपकार भूतांची हे दया 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 आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे आत्मस्थितीत या अंगी वसे घडे जा उपकार भूतांची हे दया सर्व भूतमात्रांच्या विषयीचा दयाभाव आणि सर्व भूतमात्रांच्या विषयीचा परोपकार ज्याला घडतो अशा महात्म्याच्या बद्दल तुकाराम महाराज म्हणतात ते बाह्यचिन्ह आहे सगळं तो सगळ्या जगावर परोपकार करायला लागला सर्व भूतमात्रांच्या विषयी तो दयाभाव दाखवायला लागला या सगळ्या लक्षणातून काय जाणायचं त्याच्या ठिकाणी कोणती अवस्था आहे आत्मस्थिती तया अंगी वसे त्याच्या अंगी आत्मस्थिती राहते असं जाणून घ्यावं असं महाराज म्हणतात याचा अर्थ काय परोपकाराच्या योगानं आत्मस्थितीचा लाभ परोपकार हे आत्मस्थितीच्या लाभाचं बाह्य चिन्ह अशी सगळी जर वर्णनं तुकाराम महाराजांनी केलेली आपण पाहिली तर परोपकाराच्या योगानं देव भेटावा हा परमार्थातला फललाभ आपल्याला परोपकाराचा पाहायला सापडतो नावलौकिक होणं हे संसारातलं फल आणि परोपकाराच्या योगानं आपल्याला देव भेटणं हे परमार्थातलं फल पाहायला सापडतं असा संसार आणि परमार्थ दोन्हीकडं सफल असलेला हा परोपकार आहे विठ्ठल 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 विठ्ठल
असं परोपकाराचं चिंतन करत असताना माझ्यासमोरचे 3 मुद्दे संपले. उपकार कशाला म्हणतात ते आपण पाहिलं. उपकारात खरा खोटा हे 2 प्रकार आहेत याचा विचार आपण केला. परोपकार संसार आणि परमार्थ दोन्हीकडे सफल आहे हे आपण लक्षात घेतलं. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये थोडं तरी परोपकाराला स्थान असलं पाहिजे. थोडा तरी परोपकार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परोपकार जर नाही घडला तर आपल्याला माणूस म्हणून घेणं सुद्धा उचित ठरत नाही. परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा एक सामान्य पशुसुद्धा चांगला आहे अशी वर्णनं शास्त्रात पाहायला सापडतात. परोपकार शून्यस्य धिंग मनुष्यस्य जीवितम जीवंतु पशवस्तेषां चर्मापि उपकरिष्यते. परोपकार न करणाऱ्या माणसाच्या पेक्षा पशु चांगला. म्हणून परोपकार न करणाऱ्या माणसाच्या जीवनाला धिक्कार असो म्हणे. कारण पशु कसा आहे, पशुचा दोन्ही पद्धतीने उपकार आहे. पशु जिवंत असतानाही आपल्याला उपकारी आहे आणि पशु मेला तरी आपल्यावर त्याचा उपकार चालू राहतो. बघा, आपण शेतामध्ये कामाला बैल जर ठेवला तर तो बैल आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत शेतात राबून आपल्यावर उपकार करतो. आणि तोच जर बैल मरण पावला तर त्याचं कातडंसुद्धा उपयोगाला येतं. बैल जर मेला तर त्याचं कातडं घेतलं जातं. चर्मा अपि उपकरिष्यते. त्याच्या कातड्याचा सुद्धा उपकार आपल्यावर होतो. आपल्याला शेतामध्ये मोठ करता येते. जुन्या काळामध्ये या मोटारी वगैरे जेव्हा नव्हत्या तेव्हा मोठेनं पाणी विहिरीचं काढावं लागायचं. ती मोठ करण्याकरता कातड्याचाच उपयोग होता. मोठ करता येते, मोठ नाही करता नाडा करता येतो. नाडाही करता नाही आला तर जोडा तरी करता येतो. पण परोपकार न करणारा माणूस जीवनभर कोणाला उपयोगी पडला नाही. म्हणून त्याच्या कातड्याचा कमीत कमी मेल्यावर जोडा करावा म्हणलं तर तेही जमत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, असं परोपकार रहित माणसाचं जीवन जगूनही कामाचं नाही आणि तो मेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या देहाचा काही विनियोग होत नाही. पशुच्या मात्र देहाचा विनियोग जिवंत असतानाही आहे. बैल शेतात काम करूनही आपल्यावर उपकार करतो. मेल्यावर कातडं देतो, त्याची हाडं देतो. बघा त्याचा किती उपयोग आहे. एक मी जुन्या एका आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये असं वाचलं होतं, कृषीविषयीच्या ग्रंथामध्ये असं वाचलं होतं की एक बैल संपूर्ण आयुष्य जगून साधारण 20 वर्षाच्या पुढचं त्याचं आयुष्य जगून जर मेला तर तो परिपक्व बैल मेल्याच्या नंतर त्याची शिंग घ्या, त्याच्या एका शिंगातून 20 एकराला पुरेल एवढं खत निर्माण होतं म्हणे. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ काय झाला, तो मेला तरी उपयोगीच पडला ना आपल्याला. म्हणून काय म्हणायचं आहे, परोपकार न करणाऱ्या माणसापेक्षा पशुसुद्धा चांगला अशी शास्त्रकाराची वर्णन आहे. परोपकार न करणाऱ्या माणसाच्या पेक्षा गवतसुद्धा चांगलं. कारण गवत कसं असतं म्हणे, गवताचा सुद्धा दोघावर उपकार आहे. तृणंचाहं वरं मन्ये नरात अनुपकारिणः. उपकार न करणाऱ्या माणसापेक्षा गवतसुद्धा चांगलं. कारण त्याचा दोघावर उपकार आहे. कोणावर? त्याचा गवताचा असलेला दोघावरचा उपकार सांगताना असं म्हणलं आहे की घासो भूतवा पशून पाते. हे गवत अन्न होऊन घास होऊन जनावराच्या पोटात जातं आणि त्याचं जीवन राखतं. म्हणजे पशुवर त्या गवताचा उपकार झाला. आणि जुन्या काळामध्ये शत्रूला जर शरण जायचं झालं तर ते दातात तृण धरून शरण जाणं. दाती तृण धरून शत्रू शरण आला असे वाक्प्रचार आपल्याला जुन्या ग्रंथातून पाहायला सापडतात बरं का. बखरीमध्ये वगैरे असं लिहिलेलं असतं. हे काय असायचं, लढाईला गेलेल्या एखाद्या माणसाला, सैनिकाला तिथं युद्धभूमीवर गेल्यावर जर भय वाटलं आणि त्याला रणांगणातून जर परत फिरायची इच्छा झाली तर त्याला सरळ परत येता येत नव्हतं. तो जर तिथून पळायला लागला तर त्याचाच सेनापती त्याला मारत होता. अशी अवस्था होते. मग सेनापतीकडून आपल्या भीती तर वाटलेली आहे, रणांगणातून बाहेर तर जायचं आहे, सेनापतीकडून आपला जीव वाचला पाहिजे. मग काय करा, तिथे गवताची गंजी असायची, त्याच्यातल्या 2 काड्या दातात धरायच्या, त्या सेनापतीला नमस्कार करायचा आणि दातात काड्या धरून, गवताच्या काड्या धरून सेनापतीला नमस्कार केला की त्याला कळायचं या महाराजाला भीती वाटायला लागली, याला इथून जाऊ दिलं पाहिजे. म्हणून मग तो त्याला जाऊ द्यायचा बरं का. म्हणजे भयग्रस्त असलेल्या मनुष्याला जीवदान देणारं, रणांगणावर जीवदान देणारं कोण आहे? गवत आहे. म्हणजे भ्याडावर एक गवताचा उपकार झाला आणि पशुवर एक गवताचा उपकार झाला. अशी दोघाची जीवित राखणारं गवत आणि कोणावरही उपकार न करणारा मनुष्य, याच्यात श्रेष्ठ कोणाला म्हणावं विचार आपणच करा. विठ्ठल विठ्ठल. असं आपलं जीवन गवतापेक्षा बत्थर ठरवू नये. जनावराच्या पेक्षा सुद्धा आपल्या जीवनाची किंमत हीन होऊ नये असं जर वाटत असेल तर मनुष्याने परोपकाराला लागलं पाहिजे. हे त्याच्यातून लक्षात घ्या. परोपकार प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे.
पण साधू पुरुषाचं जीवन या ठिकाणी जे आलं, वैकुंठ धामातून संत महात्मे इथं जे आले ते कशा करता आले? येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठ धामातून हे संत महात्मे केवळ परोपकार करता मृत्यूलोकात आलेले आहेत असं त्यांचं वर्णन आहे बरं का. बघा, संताचं येणं परोपकारा करता, संताचं जगणं परोपकारा करता, संताचं शरीराला कष्ट देणं देह कष्टविते परोपकारा करता, सगळं उरणं कशा करता? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. सगळं जीवनच परोपकारा करता साधू पुरुषाचं असतं असं संताचं चिंतन आहे बरं का. मला काय म्हणायचं आहे, उपकार महत्त्वाचा, संसार परमार्थ दोन्हीकडे सफल, म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये परोपकार असावा याला महत्त्व आहे. आपल्या जीवनात परोपकार असावा, पण साधूचं जीवनच परोपकारा करता आहे असा दोन्हीतला भेद लक्षात घ्या. ऐका, त्यातल्या त्यात चिंतन करताना आपल्याला असं म्हणता येतं, आपल्या जीवनात परोपकार असावा आणि संताच्या जीवनामध्ये परोपकार आहे. असलेला परोपकार आणि करावा लागणारा परोपकार याच्यातलं भेदाचं चिंतन जर आपल्याला करायचं झालं तर आपल्याला जो परोपकार करायचा आहे हा साधनरूप परोपकार आहे, आणि संताच्या जीवनामध्ये असलेला जो परोपकार आहे तो त्यांचं लक्षण असलेला परोपकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असा ज्या साधू पुरुषाचा सगळ्या जगावर उपकार आहे, तो जगावर असलेला साधू पुरुषाचा उपकार कसा? त्यांनी ग्रंथ निर्माण केले, गोस्वामीजींनी रामायण निर्माण केलं, नाथ महाराजांनी रामायण निर्माण केलं, तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केले, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी अनुभवामृतासारखे हरिपाठासारखे ग्रंथ लिहिले. हा सगळा साधू पुरुषाचा आपल्यावर असलेला उपकार आहे. आपण आत्तापर्यंत त्याचं चिंतन करून आलो. असा जो साधू पुरुषाचा जगावर झालेला उपकार, संताच्या ठिकाणी लक्षण रूपात असलेला परोपकार, साधन रूपात नसलेला लक्षण रूपात असलेला असा जो परोपकार आहे, उपकार आहे, त्या उपकाराच्या संबंधानं तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणातून वर्णन केलेलं. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी पावे उतराय, काय द्यावे त्यासी भावे उतराय. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, काय द्यावे त्यासी भावे उतराई. आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुकोबारा त्या साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन करतात. संताचा उपकार आहे, संताचा उपकार आहे, साधकावर विशेष उपकार आहे, जगावर साधू पुरुषाचा उपकार आहे, असं नेहमी साधू पुरुषाने जेव्हा संताचे उपकार आहेत असं सांगितलं, तेव्हा काही साधकाने जाऊन धैर्य धरून तुकाराम महाराजाच्या समोर उभं राहून विचारलं, महाराज साधूचा उपकार आहे नुसतं म्हणू नका, आम्हाला त्या उपकाराचं वर्णन सांगा, काय उपकार केला त्याने सांगा ना, आम्हाला त्या उपकाराचं स्वरूप कळालं पाहिजे. असं म्हणल्यावर महाराज बोलायला लागले, काय सांगू आता
संताचे उपकार तुम्ही सांगा म्हणता बाबा, पण काय सांगणार, कसं सांगणार? संताचा उपकार सांगता येण्यासारखा नाही असं तुकाराम महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केलं. अरे संताचा उपकार तरी आहे म्हणता आणि सांगा म्हणलं की काय सांगू म्हणता, हे काय आहे? असं त्याचं उत्तर असं आहे की बाबा संताचा उपकार वाणीनं सांगण्यासारखा नाही, म्हणून तुकाराम महाराज त्याच्याबद्दल काय सांगू असं म्हणतात. बरं का, कसं असतं बघा, काही वस्तूचा विचार करत असताना आपण सत्तात्रयाच्या भाषेत जरी थोडंसं चिंतन केलं, पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता अशा 3 सत्तेतल्या पदार्थाचा विचार जर आपण करायला लागलो तर एक पदार्थ असा आहे की त्याच्याबद्दल बोलता येत नाही, त्याचा फक्त अनुभव घ्यावा लागतो. एक पदार्थाचा प्रकार आपल्याला पाहायला सापडतो, त्याच्याबद्दल फक्त बोलता येतं, अनुभव घेता येत नाही. आणि एक पदार्थाचा प्रकार असा आहे त्याच्याबद्दल थोडं बोलता येतं, थोडा अनुभवही घेता येतो. ज्याचा अनुभव आणि बोलणं दोन्ही ज्याच्याबद्दल बोलतं तो व्यावहारिक सत्तेतला पदार्थ आहे. ज्याच्याबद्दल फक्त बोलणंच जमतं, अनुभव नाही, तो प्रातिभासिक सत्तेतला पदार्थ आहे. आणि ज्याचा फक्त अनुभवच आहे, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही, तो पारमार्थिक सत्तेतला परमात्मा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवहारात आपल्या समोर असलेले हे सगळे व्यावहारिक सत्तेतले पदार्थ, त्याच्याबद्दल बोलता येतं. माझ्यासमोर हा स्पीकर आहे, हा स्पीकर मला अनुभवही त्याचा घेता येतो, याच्याबद्दल मला बोलताही येतं. तुम्ही माझ्यासमोर बसलात, तुमचा मला अनुभवही घेता येतं, तुमच्याबद्दल बोलता येतं. मी तुमच्यासमोर आहे, माझा तुम्हाला अनुभवही घेता येतो, माझ्याबद्दल बोलता येतं, सगळं आहे. याला काय म्हणायचं? व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाच्याबद्दल बोलणे आणि अनुभव दोन्ही गोष्टी तात्पुरत्या जमतात. बरं का, तात्पुरत्या जमतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, पण जमतात. पण प्रातिभासिक सत्तेतले जे पदार्थ आहेत किंवा प्रातिभासिक सत्तेतले म्हणण्याच्या पेक्षा ज्याला अलीक म्हणतात, अत्यंताभावरूप जे पदार्थ आहेत, ज्याला अलीक म्हणतात, अशा अत्यंताभावाचे पदार्थ, असत पदार्थ, त्या पदार्थाचा जर विचार केला तर त्या पदार्थाबद्दल बोलणं जमतं. वंध्यापुत्र असत पदार्थ आहे, त्या असत पदार्थाच्याबद्दल आपल्याला बोलणं जमलं, वंध्यापुत्र बोलता आला, पण वंध्यापुत्राचा कोणालाही अनुभव घेता येत नाही. गंधर्वनगर बोलता येतं पण अनुभव नाही. कासवीचं दूध बोलता येतं पण अनुभव नाही. अशा सगळ्याच्या सगळ्या काही गोष्टी वेदांतामध्ये अत्यंत असत पदार्थाचं उदाहरण म्हणून सांगितलेल्या ज्या वस्तू पाहायला सापडतात, यांच्याबद्दल फक्त बोलणं जमतं, याचा अनुभव नाही. असत पदार्थाच्याबद्दल बोलणं आहे, अनुभव नाही. व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाच्याबद्दल अनुभव आणि बोलणं दोन्ही आहे, पण पारमार्थिक सत्तेतला जो परमात्मा, त्याचा गुरुकृपेनं अनुभव घेता येतो आत्मत्वानं, पण त्या ब्रह्मवस्तूच्याबद्दल बोलणं कोणालाही जमत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ठावन पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, असं ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं जमत नाही. पारमार्थिक सत्तेतला असलेला जो परमात्मा, त्याच्याबद्दल बोलता येत नाही. आणि संतांनी उपकार केला म्हणजे तोच परमात्मा आपल्या हाती दिला, म्हणून संताचा उपकार सांगता येत नाही. याच्यासाठी महाराजाला म्हणावं लागलं, काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू, कसं सांगणार, कसं बोलणार त्या उपकाराच्याबद्दल, मला बोलता येत नाही असं महाराज म्हणल्याच्या नंतर साधक म्हणायला लागले, महाराज असं कसं, आपण सांगितल्याच्याशिवाय आम्हाला कसं कळायचं, तुम्ही नुसतं काय सांगू आता म्हणून गेलात, पण आम्हाला त्या उपकाराचं ज्ञान झालं पाहिजे, थोडं तरी बोला. त्याला महाराजांनी सांगितलं, मज निरंतर जागविते, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, हे मज निरंतर जागविते, साधू पुरुषाचा उपकार काय, थोडक्यात महाराजांनी सांगितलं, मला निरंतर संतांनी जाग केलं, हा संताचा माझ्यावर उपकार आहे. जाग केलं हा संताचा उपकार. बरं का, जाग करणं संताचा उपकार असतो, संत महात्मे झोपू देत नाहीत असं समजू नका. बरं का, त्यांचं जाग करणं हा उपकार आहे, पण ते व्यावहारिक निद्रेतून जाग करणं हा त्याचा अर्थ नाही. म्हणून महाराजांचे शब्द इथले बारकाईनं बघा, संत जागविती हा उपकार नाही, निरंतर जागविते. महाराजांनी त्या जागवण्याला निरंतर विशेषण लावलेलं आहे, म्हणजे जी निद्रा निरंतर आहे त्या निद्रेतून निरंतर जागवावं लागतं. आणि अज्ञान निद्रेचा जर विचार केला, मनुष्य जागा असला तरी अज्ञानात झोपून